पक्षाच्या कार्यक्रमात झोकून देऊन काम केलं, रक्त आटवून पक्षासाठी झटलो. कालपर्यंत आम्हाला उमेदवारी देणार असं सांगत होते, पण वेळेवर तिकीट कापलं. आम्ही पक्षासाठी कोर्ट केस अंगावर घेतल्या, अनेक गुन्हे अंगावर घेतले आणि आता आम्हाला डावलून पैसे देणाऱ्यांना तिकीट वाटप केलंय. हा त्रागा एखाद्या बाजारू राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा असावा असं कोणालाही वाटेल, पण हे उद्विग्न उद्गार आहेत स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये जागा वाटपावरून बिनसलेलं असताना दुसरीकडे प्रत्येक पक्षामध्ये तिकीट वाटपावरून सुद्धा मोठा संघर्ष उभा राहिलेला होता. इतर पक्षातल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांची भरती केलेला भाजपही त्याला काही अपवाद नव्हता. उलट अशा बाहेरून आलेल्यांमुळेच आपल्याला तिकीट वाटपात आपल्यावरती अन्याय झालाय अशी भावना सगळ्याच ठिकाणी भाजपच्या निष्ठावंतांमध्ये पसरलेली आहे. त्यातही सहकारी पक्षासोबत जागा वाटपाच्या बोलणीची आणि आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी ज्या नेत्यांवर देण्यात आलेली होती त्यांच्यामुळे तर अनेक ठिकाणी स्थिती जास्तीच हाताबाहेर गेली आहे. त्यातही संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनांची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. संभाजीनगरमध्ये नेमकं घडलंय काय? भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपला राग नेत्यांवरती कसा काढलाय? भाजपच्या नेत्यांवरती अशी वेळ कशामुळे आली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेला जनाधार गमावण्याची वेळ भाजपवर कशी येऊ शकते? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरात एकापेक्षा एक हाय व्होल्टेज ड्रामे आणि तुफान राडे बघायला मिळाले. त्यातही पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेले प्रकार बघून सामान्य मतदारांवरती हसावं की रडावं अशी वेळ आली आहे. पुण्यामध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारीसाठी नेत्याची कॉलर धरण्यापर्यंत मजल गेली, तर उद्धव सेनेच्या तिकिटासाठी तमाम ठाकरेंचे फोटो असलेले बॅनर हे फाडण्यात आले. नाशिकमध्ये भाजपच्या एबी फॉर्मसाठी नेत्याच्या गाडीचाच पाठलाग झाला, पण या सगळ्यावरती कडी करणाऱ्या घटना संभाजीनगरात घडल्या. कालपर्यंत स्वतःला साहेब म्हणून घेणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांनी वाहिलेली लाखोली ऐकण्याची वेळ आली. शिंदे सेनेसोबतची युती तुटल्यावर आपल्याला सहज उमेदवारी मिळेल असं भाजपच्या अनेक निष्ठावंतांना वाटत होतं, पण प्रत्यक्षात आपल्या सहित अनेकांची तिकीटं कापल्याचं लक्षात आल्यावर मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा संघर्ष झाला. संभाजीनगरच्या भाजपमध्ये हे धुमशान कशामुळे झालं हे पाहण्याआधी तिथं नेमकं काय घडलं ते बघूयात. तर अतुल सावे यांच्या कार्यालयात सकाळपासूनच इच्छुकांची गर्दी होती. दुपारी अर्ज भरण्याची मुदत संपत आल्यानं ही गर्दी आणखीनच वाढत गेली, पण आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याचं आणि ती दुसऱ्या कोणाला किंवा अगदी नवख्या व्यक्तीला दिली गेल्याचं लक्षात येताच इच्छुकांच्या असंतोषाचा भडका उडाला. अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करून पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा तिकीट न मिळाल्यानं महिला कार्यकर्त्यांनी तर अक्षरशः गोंधळ घातला. काही पुरुष इच्छुक उमेदवारांनी तिथल्या मंडपातच ठिय्या दिला. ओरडून जाब विचारणाऱ्या काही महिलांना अश्रू अनावर झाले. शिवाजीनगरमधून उमेदवारीसाठी आलेल्या एका महिलेला तर चक्करच आली. तिकीट न मिळाल्यानं एका इच्छुकानं तिथं टाह फोडला आणि त्याच्या पत्नीचा सुद्धा भावनांचा बांध फुटला. अन्य ठिकाणावरून आलेल्या इच्छुक महिला ज्या उमेदवार होत्या त्यांनी सुद्धा मोठा गदारोळ केला. दिव्या मराठे, लता दलाल अशा पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांचा संताप अनावर झाला. अनेक जणांनी पक्षाच्या आणि नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाशी एकनिष्ठ असताना सुद्धा एबी फॉर्म न मिळाल्यानं अनेकांनी स्थानिक नेतृत्वाला खडे बोल सुनावले. या नेत्यांमुळेच भाजपही रसातळाला चालल्याचा आरोप काहींनी केलाय, तर पैसे घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप सुद्धा काही महिलांनी केलाय. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. मंत्री अतुल सावेंची भेट घेण्याचा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरला, पण पोलीस मध्ये पडले म्हणून कार्यकर्ते आणखीनच संतापले. त्यांनी भाजपच्याच विरोधात घोषणाबाजी सुरू केली. नेत्यांवर सुद्धा गंभीर आरोप केले. मंगळवारी भाजपमध्ये उफाळलेल्या या असंतोषाचा भडका दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सुद्धा कायम होता. बुधवारी आता तो शमण्याऐवजी आणखीनच हाताबाहेर गेला. भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी पुन्हा गोंधळ घातला. संतप्त इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते डॉक्टर भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला. अनेक कार्यकर्त्यांनी या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांच्या डोळ्या देखत त्यांचे पोस्टर्स फाडले. कार्यकर्त्यांनी कराड यांची गाडी अडवून धरली, तर सावेंच्या गाडीला काळं फासलं. अशातच एका कार्यकर्त्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सर्वे दाखवत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरला. अतुल सावेंनी आपल्या पीएला उमेदवारी दिली आहे. त्यांनी आत्ताच्या आत्ता सर्वेमध्ये माझं नाव आहे की नाही ते बघावं. त्यात नाव नसेल तर मी आयुष्यभर त्यांची गुलामी करेन असं एक कार्यकर्ता तावातावात सांगत होता.
त्याचवेळी भागवत कराडांनी फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिली असं म्हणत काही कार्यकर्त्यांनी या दोघांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कालपर्यंत ज्यांना मान दिला त्या नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आल्याचं दिसून आलं। भाजप हा कुणाच्या बापाचा पक्ष नाही, हा जनतेचा पक्ष होता आणि यांनी जनतेलाच सोडून दिलाय। आता हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलाय अशा शब्दांमध्ये संतप्त कार्यकर्ते या नेत्यांना सुनावत होते। त्यातही महिला कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या। हे नेते आमच्या घरी येत होते, आम्ही त्यासाठी लाखो रुपये खर्च केले, उमेदवारी देऊ असं लॉलीपॉप यांनी आम्हाला दाखवलं, शेवटच्या दिवसापर्यंत असंच सांगितलं पण तिकीट दिलं नाही। आता यांचे सगळे उमेदवार आम्ही पाडणार आहोत अशा शब्दात महिला कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। कार्यकर्त्यांच्या भावनांचा हा उद्रेक बघून अतुल सावे आणि भागवत कराडांवर अक्षरशः पोलीस बंदोबस्तात तिथून काढता पाय घेण्याची वेळ आली होती। आता संभाजीनगरमध्ये भाजपवरती इतकी वाईट वेळ का आलीये ते सुद्धा बघूयात। खरं तर काही वर्षांपर्यंत संभाजीनगर हा अविभाजित शिवसेनेचा बालेकिल्ला होता। तिथं गेल्या 15 ते 20 वर्षात भाजपनं आपली संघटना चांगलीच वाढवली। मुस्लिम बहुल लोकसंख्या आणि त्यातच शिवसेनेचा झालेला विस्तार यामुळे तर भाजपच्या वाढीला तशा मर्यादा होत्या। पण कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं भाजपनं संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आपला जनाधार चांगलाच वाढवला। शहरातला तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघ हा मुस्लिम लोकसंख्येमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण गेल्या 20 वर्षात तिथं भाजप चांगलीच रुजली। परिणामी 2014 आणि त्यानंतरच्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातनं भाजपकडनं अतुल सावे हे विजयी होत आले। महानगरपालिकेचा विचार केला तर 2010 आणि 15च्या निवडणुकीत इथं भाजपचं संख्याबळ चांगलंच वाढलं। 2010 मध्ये भाजपला 99 पैकी 15 आणि 2015 मध्ये 113 पैकी 22 जागा मिळाल्या होत्या। अर्थात शिवसेनेच्या तुलनेमध्ये भाजपची विधानसभा आणि महानगरपालिकेतली ही ताकद कमीच आहे, पण आता शिवसेना ही दुभंगलेली आहे। परिणामी संभाजीनगरमध्ये सुद्धा शिवसेनेची ही ताकद विभागली गेलेली आहे। असं असलं तरी शहरात शिंदे सेनेचे 2 आमदार आहेत, शिवाय खासदार सुद्धा शिंदे सेनेचाच आहे। या सत्तेचा शिंदे सेनेला महानगरपालिकेत सुद्धा फायदा होणार हे निश्चित होतं। त्यामुळे शिंदेंना कमी जागा देत आपल्याकडे अधिक जागा घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता। त्यासाठी भाजपनं सर्वे, जुना प्रस्ताव, नवा प्रस्ताव असे अनेक फाटे फोडल्याचं सांगण्यात येते। शहरामध्ये चांगली ताकद असताना भाजप शिंदे सेनेची कमी जागांवर बोळवण करण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यामुळेच ही तुटली असं सांगण्यात येते। युती तुटल्याचा फटका बसण्याची काळजी वाटण्याऐवजी भाजपच्या दृष्टीने मात्र ही घटना पठ्ठ्यावर पडल्याचं चित्र निर्माण झालं। आधीच भाजपमध्ये इच्छुकांचं प्रमाण मोठं होतं, त्यातच युती तुटल्यानं भाजप आता सगळ्या जागा लढवणार हे स्पष्ट झालं। मग तिकिटासाठी इच्छुकांचा रेटा आणखीनच वाढला। पण शिंदे सेनेसोबतच्या जागा वाटपाच्या चर्चेपासून त्या आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार ज्यांच्याकडे होता त्यांच्याकडनं कार्यकर्त्यांच्या अपेक्षा या वाढलेल्या होत्या। त्यातही मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्याकडेच ही जबाबदारी असल्यानं कार्यकर्ते त्यांच्याकडे उमेदवारीसाठी आग्रह धरत होते। पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत उमेदवारी न मिळाल्यानं बहुतांश कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। तो अगदी या नेत्यांना शिव्या वाहण्यापर्यंत गेला। पण आता यातनं नेमकं पुढे काय होऊ शकतं तर ज्यांनी एबी फॉर्म नसताना अर्ज भरलेले आहेत त्यांनी माघार घेतली नाही तर त्यांची बंडखोरी कायम राहणार आहे। परिणामी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो। दुसरीकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून ज्यांना अर्ज भरता आला नाही ते पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात। एक तर ते पक्षाच्या बंडखोराला मदत करतील किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतील। यातलं काहीही झालं तरी यामुळे भाजपचंच नुकसान होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर मधलं राजकीय पक्षांचं बलाबल पाहिलं तरी तर शिंदे सेनेप्रमाणे शिवसेनेचा ठाकरे गट आणि एमआयएमची वोट बँक ही मजबूत आहे। याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद सुद्धा किमान दखल घेण्याइतपत आहे। विरोधामध्ये एकवटलेलं हे बळ आणि पक्षातला असंतोष यांचा एकत्रित परिणाम जर मतदानात झाला तर भाजपला मोठा फटका बसू शकतो आणि मग त्यातूनच प्रतिकूल परिस्थिती असताना पक्षानं वाढवलेला जनाधार एकाच निवडणुकीत घटण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे। संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये झालेल्या राडाविषयी तुम्हाला काय वाटतं? भाजपला या सगळ्या प्रकाराचा खरंच महानगरपालिकेत फटका बसेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राइब करा।